सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातून सध्या एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे। भाजपने सुरू केलेले ऑपरेशन लोटसला शह देण्यासाठी आता शिंदे गटाने ऑपरेशन टायगर सुरू केले आहे आणि या टायगरने थेट भाजप आमदाराला मोठा राजकीय दणका दिल्याची चर्चा आहे। सत्ताधारी पक्षातच मोठी राजकीय हालचाल सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्र्यांनी शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या एका भेटीमुळे भाजपचे आमदार समाधान आवताडे यांची डोकेदुखी वाढल्याचं बोललं जात आहे। कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने सोलापूर दौऱ्यावर असलेले एकनाथ शिंदे यांनी मंगळवेढ्यात मोठा राजकीय दावा साधला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप आमदार समाधान आवताडे यांचे चुलते बबनराव आवताडे आणि चुलत भाऊ सिद्धेश्वर आवताडे यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांचा सत्कार स्वीकारला। या भेटीमुळे आवताडे कुटुंब आता शिंदे सेनेकडे झुकत असल्याच्या चर्चांना सोलापूरच्या राजकीय वर्तुळात जोरदार उधाण आले आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सत्काराच्या वेळी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली। भालके हे शिंदे यांच्यासोबत दिसल्यामुळे ते लवकरच काँग्रेसला जय महाराष्ट्र करून शिंदे सेनेत प्रवेश करणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे। भगीरथ भालके यांनी आपली अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट केली नसली तरी त्यांच्या या हालचालीमुळे काँग्रेसमध्ये मात्र मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे। एकंदरीत भाजपकडून सुरू असलेल्या ऑपरेशन लोटसला उत्तर देण्यासाठी शिंदे गटाने सुरू केलेले ऑपरेशन टायगर भाजप आमदार समाधान आवताडे यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे। आता भगीरथ भालके नेमका कोणता निर्णय घेतात आणि शिंदे सेनेची ही नवीन राजकीय खेळ पुढे कोणत्या दिशेने जाते याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय।